नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर सध्या लागलेली आहे शेतकऱ्यांना उत्सुकता. तर आचारसंहिता पण संपत आलेल्या आहे आणि निवडणुका सुद्धा तोंडावरती आलेल्या आहे. आता तरी आम्हाला पीक विमा मिळणार का? तर हो, पीक विमा आता हा मिळणार आहे. कारण सर्व शेतकऱ्यांचा विचार लक्षात घेऊन सरकारने आता मतदानाच्या पार्श्वभूमीवरती का होईना 34 जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा मंजूर केलेला आहे. तर तो हेक्टरी किती मिळणार आहे किंवा कोणत्या पिकासाठी मिळणार आहे, त्याचबरोबर यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे, किती जिल्हे पात्र झालेले आहे, तर अशा 34 जिल्ह्यांचा अपडेट आज आपल्या समोर आलेला आहे. तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि तुमच्या साठी सुद्धा खूप फायद्याचा व्हिडिओ ठरणार आहे. तर चला मग पुढच्या फक्त 3 मिनिटांमध्ये आपण सविस्तर अपडेट घेणार आहोत. तर 34 जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू दुसऱ्या टप्प्यामध्ये. तर काय आहे सविस्तर अपडेट. तर खरीप हंगाम 2024 मधील 34 जिल्ह्यातील पीक विम्याच्या वाटपाचा दुसऱ्या टप्प्यातील माहिती बघणार आहोत. तर त्या शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे अहमदनगर. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 80,445 शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा जो काही पीक विमा आहे 2023चा तर दुसऱ्या टप्प्यामधील वितरित केला जाणार आहे. आणि त्यानंतर नाशिक. तर या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 81,590 शेतकऱ्यांना हा दुसऱ्या टप्प्यातील पात्र झालेला पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर. तर चंद्रपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 96,625 क्लेम हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर कोल्हापूर. तर कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 228 शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र झालेले होते आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा मिळालेला देखील होता. आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 1038 शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. म्हणजेच या दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी सुद्धा हे शेतकरी पात्र झालेले आहेत. त्यानंतरचा जो जिल्हा आहे पाचवा जिल्हा तो म्हणजे जालना. तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा दुसऱ्या टप्प्यातील हा सध्याचा जो पीक विमा आहे म्हणजे 3,15,000 शेतकरी सुद्धा या पीक विम्यासाठी खरीप पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत. त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा 916 शेतकरी हे पात्र झालेले आहे. त्याच्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,83,591 शेतकरी हे खरीप पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत. त्याच्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव. तर जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 75,850 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. आणि या शेतकऱ्यांना सुद्धा आता मतदानाच्या पार्श्वभूमीवरती का होईना, काहीतरी अपेक्षा ठेवून का होईना, पण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता खुश करण्याचं केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून धोरण अवलंबवलेलं आहे. तर त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 832 शेतकरी हे पात्र झालेले आहे. त्याच्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगरची आणेवारी ही कमी असल्यामुळे हा जिल्हा दुष्काळ घोषीमध्ये सुद्धा बसलेला जातो आणि त्यामध्ये याच्या खरीप पीक विम्यामध्ये सुद्धा हा जिल्हा बसलेला आहे. तर या जिल्ह्यामध्ये 2,01,258 शेतकरी हे पात्र झालेले आहे. त्याचबरोबर पालघर. तर पालघरमध्ये सुद्धा 689 शेतकरी हे पात्र झालेले आहे. त्याचबरोबर बुलढाणा. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 32,35,000 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. त्याच्यानंतर शेवगाव. तर शेवगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेवगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 751 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. त्याचबरोबरचा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,716 शेतकरी हे खरीप पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे. आणि या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा वितरित केला जाणार आहे. त्याचबरोबर सांगली. तर सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,09,000 शेतकरी हे पात्र झालेले आहे. आणि त्याचबरोबर पुढचा आणि महत्त्वाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये याआधी सुद्धा बहुतेक शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि आता सुद्धा या 3,94,660 शेतकरी हे पात्र झालेले आहे. आणि त्याबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती. तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,15,000 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. 15,415 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. त्यानंतर गडचिरोली. तर गडचिरोलीचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,099 शेतकरी हे पात्र झालेले आहे. आणि धाराशिव.
तर धाराशिवमध्ये सुद्धा याआधीही बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप झालेला आहे आणि आता सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा या धाराशिव जिल्ह्यातील 5,49,016 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी हे शेतकरी पात्र झालेले आहेत आणि यांना सुद्धा आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये शक्यतो पीक विमा वितरण हे केलं जाणार आहे. त्याचबरोबर लातूर जिल्हा असेल, लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,20,016 शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,90,886 शेतकरी हे पात्र झालेले आहे. त्याचबरोबर वर्धा जिल्हा असेल तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा 17,397 शेतकरी पात्र झालेले आहेत. त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 13,087 शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतेक शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि याच हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन या पिकासाठी आता क्लेमचा सुद्धा वैयक्तिक हा पीक विमा दिला जाणार आहे. त्याचबरोबर या हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,47,862 शेतकरी हे पात्र झालेले आहे. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,07,24 शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 32,031 शेतकरी हे पात्र झालेले आहे. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,47,862 शेतकरी हे पात्र झालेले आहे. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,07,24 शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 32,031 शेतकरी हे पात्र झालेले आहे. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,434 शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे. म्हणजे खरीप पीक विमा जो आहे तो त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,301 शेतकरी हे पात्र झालेले आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा 461 शेतकरी हे खरीप पीक विम्यासाठी दुसऱ्या टप्प्यात पात्र झालेले आहे. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 5 लाख शेतकरी हे पात्र झालेले आहेत. तर सर्वात अधिक शेतकरी जे आहे ते नांदेड जिल्ह्यातील आहे. म्हणजेच आतापर्यंत जेवढी आपण संख्या बघितली त्या संख्येपेक्षा जास्त आकडा हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आलेला आहे. तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 5 लाख शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड. तर बीड लाखाने सुद्धा त्याच्या पाठोपाठ टप्पा हा पार केलेला आहे. तर बीडमध्ये सुद्धा 8 लाख शेतकरी हे दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र झालेले आहेत. म्हणजे पीक जे आतापर्यंत जे काही आपण जिल्हे बघितले तर त्या जिल्ह्यांमध्ये फक्त बीड आणि पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड. तर या दोनच जिल्ह्यांमध्ये 100% पीक विम्याचंही वितरण केलं गेलेलं आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी अपात्र होते तर ते शेतकरी सुद्धा आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र झालेले आहेत. म्हणजेच या 2 जिल्ह्यांचा जो काही पीक विमा आहे तो 100% पीक विमा हा वितरित केला गेलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती 34 जिल्ह्यांची अपडेट. तर आता कोणत्या पिकासाठी हा मंजूर केलेला आहे तर त्या पिकांची सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर यामध्ये हेक्टरी आपण जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये हेक्टरी 25% जे काही अग्रिमचं पीक विमा वाटप होतं तर ते पीक विमा वाटप इथं केलं जाणार आहे. त्याबरोबर हे सोयाबीन पिकासाठी 5,500 रुपये हेक्टरी मिळणार आहे, 23,000पर्यंत मिळणार आहे. त्याचबरोबर आणि इतर जे काही पिकं आहे तर ते पिकांना सुद्धा त्याच्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल तर हे काही, त्याचबरोबर कांदा असेल तर हे काही जे उर्वरित पिकं होते तर या पिकांना सुद्धा 5,500 ते 20,000 हेक्टरपर्यंत मदत ही दिली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्याच्या दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वाटपासंदर्भात हे महत्त्वाचं असं अपडेट आपण बघितलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर करा. नवीन असाल तर असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.